म्हणजे? अरे का म्हणजे 21 ला पाडवा आहे, तुझ्या लग्नानंतरचा पहिला पाडवा. यू हॅव टू बी हिअर. आय एम सो सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. अरे नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी जाईन. अरे नाही, तुला इथे थांबायला हवं. अरे नाही श्री, मी गीताला सांगेन. आणि बेसिकली पुढे सुद्धा बरेच सण आहेत की, पाडवा काय पुढच्या वर्षी पण येईल. पण तू जो माझ्यावर विश्वास टाकलायस, सो लेट मी गो, लेट मी प्रूव्ह माय सेल्फ. मनीष, मीटिंग्स नंतर खूप येतील, दुसरीकडे जा, इथे नको, कळलं? पण तू या लोकांना सांगितलंयस ना मी येतो म्हणून. हो. हा, मग आता मी येत नाही, माझ्या जागी दुसरा कोणीतरी येतो असं नको सांगूस. अरे पण नाही, ते बरं नाही दिसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाच स्वतःला ही संधी सोडायची नाही. प्लीज लेट मी गो. हे बघ गीता. अरे गीताशी मी बोलेन, समजावेन तिला, आणि समजेल ती. आर यू शुअर? येस येस. बघ मग मी कन्फर्म करू. हो, आत्ताच कर, माझ्या समोर कर. ओके. मिस्टर अय्यंगार. Hello, good morning. Mr. Iyengar. Yes. My manager Manish will fly to Chennai. Yes. Yeah, he will do all the presentations on behalf of Gokhale Group. Okay. All right. Yeah, I'll brief him. Okay, thank you. Thank you. Thank you. नितीन, माझ्यासाठी जरा चहा. हो सर. जानवी, गोखले गृहउद्योग महत्वाचे कस्टमर्स आहेत आपले. सर मी बाकी सगळ्यांकडे जाऊन येईन, पण तुम्ही श्रीरंग गोखलेंकडे प्लीज दुसऱ्या कोणाला तरी पाठवा ना. जानवी, मी गीताला पाठवू शकतो, पण अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस तूच इन्व्हाइट करायला गेली असतीस ना. आणि अशा वेळेला तुला न पाठवता मुद्दामून गीताला पाठवलंय हे त्यांना कळणार नाही का? जानवी, आपल्या आयुष्यात अवघड चॉईसेस करावे लागतात, पण अशा वेळेला इमोशनल व्हायचं नाही. जे योग्य आहे तेच करायचं. बघ, पर्सनल आणि प्रोफेशनल संबंध वेगवेगळे ठेवणारी तू मुलगी आहेस. तू इतकी वर्ष बँकेत नोकरी करतेस, पण बँकेच्या आणि तुझ्या आड तू गोखल्यांना कधीच येऊ दिलं नाहीस. तेव्हा यापुढेही असंच करावंस असं मला वाटतं. मलाही असंच वाटतंय. सरळ जा, इन्व्हिटेशन फेक त्याच्या तोंडावर आणि फेक काय तोंडावर? फेक काय तो काय तुझा आणि फेक त्याच्या तोंडावर? अरे मी काहीतरी सेन्सिबली बोलतोय आणि इन्व्हिटेशन फेक काय त्याच्या तोंडावर? त्याच्या? अरे महत्वाचे क्लायंट आहेत आपले. अरे त्यांच्या मनात आलं तर ते आपल्या तोंडावर काय काय फेकू शकतात याची कल्पना आहे का तुला गीता? सर, ती माझी बोलण्याची स्टाईल आहे, मुद्दा कळलाय तिला. मग स्टाईल बदल किंवा बोलू नकोस. जानवी, कसं पाठवणार मी हिला कुठेही आणि कोणालाही बोलवायला? तिथे जाऊन काय भलत सलत बोलली म्हणजे? अरे श्रीरंग गोखले हा मोठा कर्तबगार माणूस आहे, तिथे जाऊन ही वाटेल ते बोलली तर? एक मिनिट अरे स्मितोडी, काय सांगतेस काय खरं? पण बाबडा, मला एक सांग, आत्ताच्या आत्ता तू दागिना घेतला नाहीस तर आपण अगदी रस्त्यावर आलोय असं वाटायला लागेल का तुला? मग थोडी कळ सोचतेस? आत्ता या क्षणी मीच तुझा दागिना आहे असं समजतेस का? मग मी घरी आल्यावर आपण निवांतपणे बोलूया. हा, चालेल का बाबडा तुला? बर ठेवतो आम्ही. स्मितुडी, दागिने घ्यायचे तिला. जानवी, मी काय तू बस. अशा कोणाला तरी गोखल्यांकडे पाठवलं ना तर माझी नोकरी जाईल, आणि माझी नोकरी गेली तर स्मितुडीला दागिना करता येणार नाही, मग ती जीव घेईल माझा. त्यापेक्षा तू पर्सनली जाऊन इन्व्हाइट केलंस ना तर खूप प्रश्न सुटतील माझे. जानवी,